इथं निमंत्रित केल्यामुळं आपण सर्वजण भाऊंच्या प्रेमाखातर भाऊंच्या वर्षश्राद्ध निमित्ताने इथं आला। खरं तर काही लोकांना खूप उशिरा निमंत्रण मिळाली, तरी देखील ते भाऊंच्या प्रेमाखातर उपस्थित राहिले। आणि अशी तरी कितीतरी लोक आहेत ज्यांना निमंत्रण पोचली देखील नाही, पण भाऊंसाठी म्हणून आज तुम्ही इथं आलात, म्हणून माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीने मी तुमचे आभार मानते। खरं तर नम्रता महाराज यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी त्यांच्या निरूपणातून भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा मांडला आपल्यासमोर। त्यामुळे मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की फारसं न शिकलेले भाऊंना आयुष्य जगण्याची कला मात्र फार चांगली कळलेली होती। जगावं कसं आणि जगवावं कसं हे शिकण्यासाठी किंवा हे कळण्यासाठी कुठल्या शाळेत जावंच लागतं असं काही नाही, कारण की ते तुमच्या स्वभावावर आणि ते तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं। आणि असे संस्कारी आणि असे सुस्वभावी असे आमचे भाऊ। आज त्यांच्या 7ही मुली असतील, त्यांचे कर्तृत्ववान जावई असतील, त्यांची नातवंड असतील, माझे पती असतील, मी स्वतः आणि त्यांची लाडकी नात श्रिया। आम्हाला सर्वांना खूप अभिमान वाटतो की आम्ही भाऊ आणि भाभींच्या कुटुंबाचे लोक आहोत, कारण त्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे आणि त्यांच्या नावापुढे आमचं नाव जोडलं गेलं याचा कायम आम्हाला अभिमान राहील। आणि त्यानिमित्त मी देवाचे देखील खूप आभार मानते। जास्त वेळ न घेता मी एक कविता माझ्या वाचनात आली, ती तुम्हाला तुमच्या समोर सादर करते आणि शेवट करते। दूर गेली पावले तरी राहिल्या पाऊल खुणा, दिवा झाला शांत तरी प्रकाश त्याचा ना उणा। पावलांच्या त्या खुणांनी वाट आमची रेखली, त्या खुणांवर चालताना सोनकिरणे देखली। तो थांबून पाही वळून मागे आजला, तो थांबून पाही वळून मागे आजला, वाटेवरी पाहुणा महा समाधाने हसला। जावे सुखाने आता नको मनी आपल्या कसलाही किंतु, जावे सुखाने आता नको मनी आपल्या कसलाही किंतु, हात जोडून विनविते भाऊ शुभास्ते पंथान संतू, शुभास्ते पंथान संतू। धन्यवाद।